नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटक्के. जस्टिस फॉर ऑलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जस्टिस फॉर ऑलमध्ये आपण राजकीय, सामाजिक अशा विविध स्तरांवरील विषयांवर चर्चा करीत असतो. असे विषय की ज्यांचा परिणाम देशाच्या विविध घटकांवरती होत असतो. तर आजचा आपला चर्चेचा विषय आहे तुकडोजी महाराजांचे निवडणुकीविषयी विचार. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांच्या ग्रामगीतेमध्ये निवडणुकीविषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करतात. ग्रामगीतेतील संघटन शक्ती या 10व्या अध्यायात ते सांगतात, जीवनाची जबाबदारी किती आहे निवडणुकीवरी, हे पटवूनी निवडणूक खरी करवावी न गोंधळता. म्हणजे निवडणुकीचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे. निवडणुकीत गोंधळ होऊ देऊ नये. आता पुढे निवडून द्यायचा उमेदवार हा कसा असावा, त्याला कसे ओळखावे हे सांगताना ते पुढे लिहितात. त्याला कसे ओळखावे ते पुढे सांगतात, अहो पुढारी पण कशाला, सेवा गावाची करावयाला, मग सेवेची कसोटी लावा, की आपला समजेल पुढारी कोण तो, म्हणजे कसा असावा. तर पुढारी गावाची सेवा करणारा असावा. त्याच्या कार्याची, सेवाभावी वृत्तीची माहिती घेऊन पारखून घ्यावा. केवळ दिखाऊपणा करण्यासाठी कामं करणारा आहे की नीतिमत्ता आणि सेवाभाव असलेला आहे हे तपासून पाहावे. आर्थिक बाबतीत सुचिता पाळणारा असावा. गावाच्या विकास निधीवर डोळा ठेवणारा आहे की योजनाबद्ध विकास करणारा आहे. असा सुयोग्य उमेदवार आम्ही निवडून दिला पाहिजे. तसेच काम करताना पक्षपात करणारा नसावा. सेवेसाठी तत्पर असणारा, दुःखी व्यक्तीचे अश्रू पुसणारा असा आमचा नेता आम्ही निवडला पाहिजे. गावाच्या समस्यांची जाण असणारा, सार्वजनिक समस्येवर उपाय शोधणारा, निव्वळ गप्पा करणारा नसून तर ज्याने केलेली कामे दिसतात तर सभ्यतेने वागणारा असावा. ज्या उमेदवाराच्या वागण्या बोलण्यात जातीपातीच्या, गरीब श्रीमंत भेदभाव जाणवत असेल त्याला अजिबात मत देऊ नका, असे स्पष्टपणे तुकडोजी महाराज बजावून सांगतात. योग्य उमेदवार निवडला तर राष्ट्रीय भविष्य उज्ज्वल होईल. चुकीचा निवडला तर पुढच्या पिढ्या धोक्यात येतील. म्हणून आपल्या एका मताची शक्ती योग्य उमेदवार निवडीसाठी जपून वापरली पाहिजे, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. तेव्हा जस्टिस फॉर ऑलमध्ये आज इतकंच. धन्यवाद.